नमस्कार. भीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिराच्या या भागात तुमचं सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. माझे मामा बरं का, माझे मामा मामीला एक स्पेसिफिक टोमणा मारायचे. ते म्हणायचे बायकांमध्ये ना फायटिंग स्पिरिट सॉलिड असतं. कुठल्याही विषयावर ते फाईट करू शकतात. रस्सी खेचमध्ये ते कधीही जिंकू शकतात. आणि माझ्या मामाने माझ्या इतकं बिंबवलं होतं की सगळ्या भांडकुदळ असतं इतकं बिंबवलं होतं ना, तर माझ्या मुलीशी सुद्धा मी खेळायचो नाही, घाबरायचो चिटिंग करतील म्हणून. आणि म्हणूनच आजपर्यंत खवय्येमध्ये आम्ही कधी स्पर्धा वगैरे घेतली नव्हती. भीती वाटायची हो. अहो घरात बायको रागावली तर स्वयंपाकात केवढे आवाज येतात आणि ते 6 बायका रागावले तर करायचं काय, सगळा सेट मोडून पडेल ना. म्हणून मी आजपर्यंत स्पर्धा घेतली नव्हती. पण मला हे जाणवलं की हे सगळे आरोप खोट्यात बरं का बायकांवरचे. हा काही नाही, अगदी छान खेळीमेळीच्या वातावरणात ते छान कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ शकतात. आणि तुम्ही एन्जॉय करताय, मी एन्जॉय करतोय, या गृहिणी एन्जॉय करतायत, सगळेच एन्जॉय करतायत आहे ना. आणि त्यात आज आनंदाची गोष्ट काय, आज सेलिब्रिटी सुद्धा आहेत. ते येणार, ते खाणार, मी खाणार, तुम्ही बघणार, सगळाच आनंद आहे. हा तर बघूया आता गप्पा टप्पा बस. आमचा पराग म्हणजे आमचा जज आणि सुप्रिया आणि सेलिब्रिटी रेडी आहेत. बघूया आज काय होतंय ते. स्त्रियांमध्ये खिलाडू वृत्ती नसते हे पटतं का तुम्हाला? मला सांगा. आणि असं असतं तर माझं आणि परागचं जमलं असतं का इतकं छान? अच्छा ओके. माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा वैवाहिक सुखी जीवनाचं बाळकडू जे आहे तर ते मला माझ्या वडिलांकडनं मिळालं. त्यांनी मला सांगितलं की पराग तुझं आता लग्न होतंय. तुला माहिती आहे का तुझ्या आईशी मी इतकी वर्ष सुखासमाधानाने संसार का केला? जेव्हा माझी चूक होते तेव्हा मी जाऊन तुझ्या आईला सॉरी म्हणतो. आणि जेव्हा तुझ्या आईची चूक होते तेव्हा पण मीच म्हणतो. नाही खरं आहे, म्हणजे ही वस्तुस्थिती आहे, आपण त्याला नाकारू शकत नाही. आता इथं बघा ना, आता अँकरिंग आम्ही तुमचे फेवरेट अँकर आहोत, तर आमच्यामध्ये कसं असतं एक चांगलं केमिस्ट्री जमलेली आहे. ते का माहिती आहे का, मी सुप्रिया त्यांची ताईगिरी खपवून घेतो ना. ठीक आहे, मी आत्ता काही बोलत नाही, पण ह्याविषयी मी तुझ्याशी चर्चा करणार आहे, पण बॅक स्टेजला. कारण आत्ता गुरुवार म्हणजे आजची एक स्पेशल राऊंड असते. त्या राऊंड विषयी त्यांना आधी समजावून सांग, मग बोलते मी. यस यस. आज आहे गुरुवार आणि तुमच्या आवडते काही पाहुणे आपल्याकडे येणार आहेत. घरी आपल्याकडे जेव्हा पाहुणे येतात तेव्हा असं कसं आपण उत्साहाने काही स्वयंपाक वगैरे करत असतो त्यांना इम्प्रेस करण्यासाठी, आणि तसंच काही तुम्हाला आज करायचंय. आणि ते सुद्धा एकटीने नाही करायचंय. अर्थातच आम्ही इथे जोड्या फॉर्म करणार आहोत आणि त्या जोडीने मिळून आपल्याकडे येणाऱ्या खास पाहुण्यांसाठी मस्तपैकी स्वयंपाक करायचा आहे. आणि त्या स्वयंपाकात असणारे आपल्या पाहुण्यांचा आवडीचा पदार्थ. आणि आपल्या पाहुण्यांचा आवडीचा पदार्थ काय माहितीये? ब्रॉकली. ब्रॉकलीला सुपरफूड म्हणतात ना. येस, हेल्दी, व्हेरी हेल्दी. आणि आता तुमच्या टीम्स ज्या फॉर्म करायच्या आहेत तर त्या सुप्रिया ताई फॉर्म करतील. काय करूयात बरं? ठीक आहे, आपण नीना आणि प्राचीची जोडी करूया. आणि दुसरी जोडी अश्विनी आणि संगीताची. ठीक आहे, क्या बात आहे. कॅन यू प्लीज कम टू दिस स्टेशन. आणि तुम्ही इथे या. वेल आता 1 तासाचा वेळ तुम्हाला मिळणार आहे 3 कोर्स मील करण्यासाठी. स्टार्टर, सूप, सॅलड याच्यापैकी 1 कोर्स आणि मेन कोर्स डेझर्ट कंपल्सरी. तर आता पटकन तुम्हाला जायला लागणार आहे सुपर मार्केटमध्ये आणि परचेसिंग करून तुम्ही पटकन घ्या आणि कुकिंग चालू करा. गो टू सुपर मार्केट. वेल आता न भांडता पटवून घेऊन मेनू डिसाईड झालाय का? हो. सबसे तेज मीटर आपला सज्ज असणारच आहे. कारण तुमचं कुकिंग जे आहे तर ते 1 तासाच्या आधी झालं, घंटा लगेच वाजवून टाकायची, म्हणजे सबसे तेज मीटर मध्ये तुमचे सबसे तेज पॉइंट्स रेकॉर्ड होतील. चालू करायची वेळ सुप्रिया ताई. हो चला सुरू करूया. तुमची वेळ चालू होतीये आता. आणि 5 मिनिटं शिजवायची. हां,
हे ब्रोकोली उकडायला टाकते. सात मिनिटं झालेली आहेत हं, नीना. काय काय चाललंय इकडे? हे काय हो? नॉन अल्कलिक बिअर आहे. काय करणार आहे याचं? चांगलं बॅटर झालं. इनोव्हेटिव्ह. खूपच इनोव्हेटिव्ह आहे हे. काय करणार आहात? सॅलड स्टार्टर का सूप? सूप बनवणार आहे ब्रोकोलीचं. हा सूप नाही. हा सूप. सॉरी मी गोंधळ. नाही इथे आम्ही खूप घाबरून गेलो. मी मी शुअर आहे. तुम्हा अच्छा म्हणजे तुम्ही शुअर आहात पण ती शुअर नाहीये. तिला म्हणजे कन्फ्युज झाले की सूप हे करायचं. ते तुकडी तू करायला मी आले. मी फक्त पिठं भिजवतो आणि मग ते भिजवतो की बरोबर होईल. पास्ता जेव्हा आपण शिजवतो तर तेव्हा पास्ता शिजायला टाकण्याच्या आधी गरम पाणी वगैरे सगळं करून ठेवावं. पास्ता त्याच्यात गेल्यानंतर गार पाण्याचं एक बकेट फुल ऑफ वॉटर तयार ठेवायचं. पास्ता शिजला की त्याच्यामध्ये लगेच तो थ्रो करायचा, कारण त्यातलं टेम्परेचर जे आहे ते लगेच डाऊन होतं आणि पास्ता परफेक्ट शिजतो. हीच आहे आजची सबसे तेज टिप. आणि हे काय कशासाठी? ब्रोकोली ब्लांच करण्यासाठी. ते काय असतं तुझ्या ह्याच्यासाठी झालं ना आता म्हणजे गरज नाही ना. हां 2 पाणी. ओके ओके. हे राहू दे उलट हे नको. अरे डबल बॉईल. ते काय झालंय? मी ब्रोकलीला कॅरमलाइज करून घेते. असं हां मग ते कॅरमल चिकटणार नाही एकमेकांना? नाही सुकू राहतात ते. टॉफी सारखं करणार आहे. एक सेपरेट पीस सेपरेट पीस आहे. एक छोटीशी टिप देतो. त्या सगळ्या ब्रोकोली जे आहे ते स्प्रेड करून ठेवा, कारण कॅरमल गरम आहे. हो 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 हो. थोडासा मग स्प्रिंकल करते. त्याला सांग. बघा बरं कस्टर्ड थोडं लागतं. बघा बरं काय झालंय. लागते म्हणजे हवंय. अर्धा तास झालेला आहे, फक्त अर्धा तास उरलेला आहे. जे काय कराल ते केअरफुली करा. लेट्स बघा. कढई ठेव तुझी करेक्ट ते तोंडात नाही येते. व्हेरी नाईस. थँक्यू सर. स्मेलिंग टेम्पटिंग. व्हेरी गुड. क्रंची पाहिजे थोडंसं ड्राय करून घाल ना त्यामध्ये. दुसरी किस्से जे आहे चांगली आपल्याकडे. तू चांगला की माझा घेतलास काय हवं ते नाही चांगलं लागणार ना. ट्राय ट्रेन करायचं. करू लागते. हे बघ मांडली. हे बघ चॉकलेटवालं बघ. ओके. थोडी बिस्किट. व्हेरी टेस्टी. नक्की. हो. खराबी बघू. ओके ओके. काय काय शोधताय काय? पलिता. हो तिकडे प्लेटिंग पण सुरू झालेलं दिसतंय शेफ. चॉकलेट आणि काहीतरी रोलिंग इन नट्स असं काहीतरी चाललं वाटतं ते. नाही पण खरं सांगू मी तुम्हाला, ब्रोकोलीचं डेझर्ट करणं हे कुठल्याही शेफसाठी सुद्धा चॅलेंजिंगच आहे. एक्झॅक्टली. आणि दिसतंय सुद्धा असंच की काहीतरी वेगळं चाललंय इथं. तिथं त्या पातेल्यात काहीतरी कधी न बघितलेली डिश आहे. असं वेगळं चाललंय तिथं. तो चॉकलेट नट वगैरे असं काहीतरी चाललंय. अरे क्या बात आहे. बियर आहे नॉन मुंबईची अल्कोहोलिक. रुचिराच होणार ना महाराष्ट्राची रुचिरा. हा चॅलेंज घेऊन दाखवणार ना तुम्ही. येस दॅट्स द स्पिरिट. आमच्या पुण्याच्या पण काही कमी नाहीत. वाव
प्लेटिंग काय काय प्रकार आहे? ब्रोकोलीचं डेझर्ट. ब्रोकोलीचं डेझर्ट. हो, क्या बात आहे. आणि तिकडे काय चाललंय? इकडं कॉर्न आणि ब्रोकोली सॅलड करते. हा, मग आता हे सगळं टेबल जे आहे ते रिकामं करून गार्निशिंगची तयारी वगैरे चालू करा. ठीक आहे, ऑल दी बेस्ट. सगळं वेळेत होऊन दे आणि छान होऊन दे. शेवटची काहीच मिनिटं शिल्लक आहेत. झालंय ना तुमचं? हो, झालं. मग भरभर करा आता. ओके ओके. फक्त 2 मिनिटं शिल्लक आहेत. झालं, पटकन झालं, plating झालं, करा. तव्यावरतीच आहे अजून काही. झालं झालं झालं. झालं म्हणून होत नाही. 2 मिनिटं शिल्लक आहे. 2 झालेलं मिनिटं दिसलं फक्त. पाहिजे प्लीज ना. हरी अप. हे इथलं सगळं आवरून टाका पटकन, असं चालणार नाही. लेट्स गो. लास्ट फ्यू सेकंड्स लेफ्ट. लास्ट फ्यू सेकंड्स. 30 सेकंड्स लेफ्ट. लास्ट 30 सेकंड्स. खूप उत्सुक चाललं आजचे पाहुणे कोण आहेत हे जाणून घ्यायला. पण त्याआधी बघूयात सबसे तेज मीटर मध्ये सबसे तेज पॉइंट्स कुणाला मिळालेत ते. आता फार उत्सुकता ताणून धरत नाही. आज येणारी पाहुणे मंडळी सुद्धा एक टीमच आहे बरं का. आणि ती टीम आहे मिस्टर अँड मिसेस या नाटकाची. बोलवूयात त्यांना. चला तर स्वागत करूयात आपल्या पाहुण्यांचं. या महाराष्ट्राची रुचिराच्या या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. अभिजित साठम मिस्टर अँड मिसेस नाटकाचे एक निर्माते आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचा जोडीदार म्हणजे दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव आणि मधुरा वेलणकर साठम. सो वेलकम टू आवर किचन. थँक्यू सो मच. तुमचा आवडता पदार्थ ब्रोकोली आहे म्हणे. हो, म्हणजे एकतर या फील्डमध्ये असल्यामुळे डाएट करावं लागतं आणि मला वाटतं की ब्रोकोली शिवाय डाएट होऊ शकत नाही. प्रियदर्शन, तू मिस्टर अँड मिसेस या नाटकाचा दिग्दर्शक आहेस. तुला काय सांगायचंय आपल्या सगळ्या मंडळींना इथे तुझ्या नाटकाबद्दल? पहिल्यांदा असं मराठी रंगभूमीवर झालेलं आहे की नाटकात 6 स्पायकॅन्स आहेत जे सेटमध्ये फिक्स्ड आहेत आणि त्याचा एक व्हिज्युअल आउटपुट ऑडियन्समध्ये जातो. 4 LED स्क्रीन्स आहेत आणि त्याच्यातून नाटक आणि इन द मेन टाइम त्या ब्लॅकआउटमध्ये सुद्धा त्यांच्या काय काय गोष्टी होतात, गोष्ट कशी पुढे जाते. इट्स अ ट्रीट टू वॉच. आजच्या काळातलं नाटक आहे. खूप साऱ्या लोकांनी अप्रिशिएट केलेलं आहे नाटक आणि लोकाश्रय सुद्धा आहे भरपूर. आणि आयडिया कोणाची आहे? म्हणजे इट्स लाईक खूप टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरली गेली असणार आहे. नाही, बेसिकली तसं स्क्रिप्ट लिहिताना असं काही नव्हतं, पण अभिजितने आणि मी मिळून वर्कआउट केलेली आयडिया आहे. फ्रॉम डे 1 मी ॲज अ प्रोड्युसर आय बिलीव्ह इन इट की हे नाटक जसं दर्शनच्या डोक्यात आहे किंवा आपण जी टेक्नॉलॉजीची या नाटकाला गरज आहे तसं जर प्रेझेंट केलं तर हे फक्त नाटक राहणार नाही, इट वुड बी एन एक्सपिरियन्स. हा अनुभव मी सुद्धा लवकरच घेणार आहे. आणि मला असं वाटतं की मिस्टर अँड मिसेस ही एक चांगली कलाकृती देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. आणि इथे आमच्या ह्या 4 रुचिरांनी देखील चांगली कलाकृती पेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात त्याला तुम्ही जज करायचं आहे. येस. जज करूयात का? चला या. अश्विनी आणि संगीता, काय काय केलंय सांग पाहुण्यांना. मी बनवलेलं आहे ब्रोकोलीचं सूप आणि ब्रोकोलीचं कस्टर्ड. अरे, सॅलड आणि पास्ता. लवली. सुपर फ्लेवर्स. क्रीमी चीजी सूप, फॅन्टास्टिकली मेड. सॉल्ट थोडं जास्त आलं ते फक्त चीजच्या वापरामुळे. सॅलड अतिशय अप्रतिम झालेलं आहे. डेझर्टमध्ये कॉर्नची चव जास्त येते पण जी काय चव आहे ती ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक आहे. आणि आमच्या चौघांकडनं थम्स अप. मस्त. ही आहे नीना आणि प्राची. काय काय केलं सांगा बरं पटकन. ही स्टार्टरसाठी आम्ही दोघींनी ब्रोकली बिअर बॅटर बनवलंय. बिअर बॅटर. या. नॉन अल्कोहोलिक बिअर बॅटर. आणि नंतर टॉस इन ब्रोकली ब्रेड. त्याच्यानंतर आम्ही ब्रोकलीचे पराठे बनवलेले आहेत आणि टमॅटो राईस विथ ब्रोकली आणि चोको ब्रोको नटी बॉल्स. तुटून पडायचं का? चला 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 सुरुवात करा.
अमेझिंग ठेवलंय. आता हे संपलं. येस. सॉरी दर्शन. नो प्रॉब्लेम. आता आमच्या शेफला ऐकायला आवडेल की तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडेल. टेस्ट वाईज मला पराठा आवडला. बरं, स्टार्टर्स एक्सलंट बॅटर झालेलं आहे, परफेक्ट क्रिस्पीनेस आहे, डिप चांगलं आलेलं आहे, चीझी टोमॅटो असं डिप आहे, ब्रुशेट्स ज्याचं टॉपिंग जे आहे जे करायला अतिशय कमी कष्ट लागतात आणि आपण मार्केटमधनं आयता गार्लिक ब्रेड विकत घेऊन येतो, त्यामुळे अलिमिटेड असाइड. ओके, त्याच्यामध्ये तुमचे एफर्ट्स काहीच नाही आहेत, पण तुमचं डेझर्ट म्हणजे ह्याचं फॅन्टॅस्टिक. ग्रेट जॉब, प्राऊड ऑफ यू. चला, आमचा प्रयोग कसा वाटला? अप्रतिम. म्हणजे खरं तर ब्रोकोली म्हटल्यावर मला अपेक्षित होतं की हिरवं हिरवं दिसेल सगळं, पण खूप वेगवेगळ्या रंगाचे पदार्थ आणि म्हणजे स्टार्ट टू एंड सगळं ब्रोकोली आउटस्टँडिंग आणि अनबिलिव्हेबल. ग्रेट. हाऊसफुल ब्रोकोली. प्रियदर्शन जाधव आता लवकरच फुबाई फू म्हणून आपल्याला परत भेटणार आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. तुम्ही सर्वजण आज इथे आलात आणि आमच्या चारही रुचिरांना प्रोत्साहन दिलं. तुम्हाला ही छोटीशी गिफ्ट आमच्याकडे. थँक्यू सो मच. अभिजित, थँक्यू सो मच. अशीच छान छान नाटकं निर्माण करत जा. आणि प्रियदर्शन जाधव असेच हसवा, दिग्दर्शन करा. थँक्यू सो मच. बाय 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 बाय. आता मात्र थोडंसं टेन्शन येणार आहे कारण रिझल्टचा टाइम आहे. ओव्हरऑल तुमच्या पदार्थांमध्ये ब्रोकोलीचा वापर ज्या पद्धतीने झालेला होता तर ती पद्धत थोडीशी मला कमी वाटली. चवी दोन्ही टीमच्या अप्रतिम होत्या, पण अनफॉर्च्युनेटली तुम्हाला असं सांगायला लागतंय की ही टीम तुमच्या थोडीशी वरचढ ठरलेली. कॉंग्रॅच्युलेशन्स नीना Thank you. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स प्राची. ही राऊंड तुम्ही जिंकलेली आहेत, पण तुम्हा दोघींपैकी एक जण पुढच्या राऊंड मध्ये जाऊ शकतं जर का तुम्ही शेफची टेस्ट पास केलीत तर. या इकडे. तुमच्या समोर 3 प्रकारची डिप्स आहेत. हे तिन्ही डिप्स तुम्हाला खाऊन बघायची आहेत आणि यांच्याशी रिलेटेड काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. तयार आहात तर? अश्विताई या पुढे या आणि खाऊन बघा. प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम चालू करायचा. मी प्रश्न विचारणारे पहिला संगीताजींना. या केशरी रंगाच्या डिपमध्ये काय वापरलंय? गाजर. बरोबर उत्तर आहे. तुमचा प्रश्न. हिरव्या रंगाच्या डिपमध्ये भाजीचा प्रकार कुठला वापरलाय? ब्रोकोली. चुकीचं उत्तर आहे. सॉरी अश्विताई, तुम्हाला निरोप द्यायला लागतोय. यू गो बॅक टू युअर स्टेशन प्लीज. आणि आता तुम्ही तिघींनी इकडे या. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही तिघीही उद्याच्या फायनलमध्ये जाणार आहात आणि तुमच्या तिघींपैकी एक मुंबईची रुचिरा म्हणून विजेती ठरेल. आणि आता फायनलिस्ट तर आपल्याला मिळाले आहेत. हो, बघूयात आता उद्या काय होतंय. खरंच. हे आहेत तुमचे आतापर्यंतचे सबसे तेज मीटरमध्ये कॅल्क्युलेट झालेले सबसे तेज पॉइंट्स. आली की नाही? मजा आली की नाही? येणारच. तुम्हाला सांगतो, बॉम्बे डक नावाचा एक मासा या शहराच्या नावावर आहे. म्हणजे ह्या शहरातली माणसं माशांवर किती प्रेम करत असतील हो. शहरातली सोडा, अहो माझे सगळे मित्र माशांवर इतके प्रेम करतात, म्हणजे रविवार सकाळ झाली ना की असे पिशवी घेऊन निघतात आणि मग बाजारात जाऊन काय बोंबील म्हणू नका, रावस म्हणू नका आणि घरी आणतात आणि बनवतात आणि मग जेवून जे झोपतात. 2-2.5 तास मस्त मी रविवार फुल्ली एन्जॉय करतात. एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, त्या सेलिब्रिटीजनी आज मला एक तुकडा पण खायला दिलेला नाही. बघून घे ना, बघून घेईन. सोडतो काय तुम्हाला? बघून घेईन. जाऊ दे.
छोड़ दिया यार, तू भी क्या याद करेगा. अरे गेली 4 वर्ष मी खातो, एखाद दिवस खातो. चल सोड, माफ कर दो. चल आयुष कर, तू भी क्या याद करेगा. असं तुम्ही आमच्या सेलिब्रिटीने म्हणा, क्या याद करेगा. छान छान आम्हाला टिप्स पाठवा. तुम्हाला जर रुचिराची सखी व्हायचं असेल तर तुमची टीप आम्हाला कळवा आणि त्याकरता टाईप करा ZMASK स्पेस तुमची टीप स्पेस तुमचं नाव स्पेस तुमचं शहर आणि पाठवा 57575 या क्रमांकावर आणि मिळवा व्हीम कडून गिफ्ट हॅम्पर. आहेत अजून 2-3 पदार्थ बाकी आहेत, खायचेच मला ते. निघायची वेळ झाली. इट्स टाइम. व्हीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिराच्या या भागात मी आता इथेच थांबतोय. तोपर्यंत मस्त खा आणि जागे रहा.